श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपण आपल्या आईवडिलांचा आदर का केला पाहिजे, तर हे फक्त आपल्या या हिंदू धर्मामध्येच सांगितलेलं नाहीये, तर जे काही धर्म आहेत, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, ख्रिस्ती धर्म, तसेच बुद्ध धर्म, असे वेगवेगळे जे धर्म आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या आईवडिलांचा आदर करायला सांगितला आहे। मग जो मुस्लिम धर्माचा संस्थापक होता मोहम्मद पैगंबर यांना एकदा एका माणसाने प्रश्न विचारला की माझ्या या जीवनामध्ये माझा उत्कृष्ट साथीदार कोण आहे। तेव्हा पैगंबरजी म्हणाले की तुमची आई। मग त्या माणसाने परत प्रश्न विचारला की माझ्या या जीवनाला स्थिरता कोण देईल, माझ्या या जीवनाचा उत्कृष्ट साथीदार कोण आहे, असा तोच प्रश्न परत विचारला, तरी सुद्धा मोहम्मद पैगंबरजीने सांगितलं की तुमची आई। मग हाच प्रश्न त्या माणसाने दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा विचारला की माझा उत्कृष्ट साथीदार कोण, तरी सुद्धा मोहम्मद पैगंबरजीने उत्तर दिले की तुमची आई। मग तरी त्या माणसाला राहावसे वाटले नाही आणि पाचव्यांदा तोच प्रश्न पुन्हा विचारला, तेव्हा मोहम्मद पैगंबरजीने उत्तर दिले की तुमचे वडील। मग यावर ते पुढे म्हटले की जे आपले आईवडील असतात तेच आपले उत्कृष्ट साथीदार असतात आणि आपल्या माता पित्यांपेक्षा जास्त आपली काळजी कोणीच घेत नाही। आपली जे आईवडील आपली काळजी घेतात त्याशिवाय इतर कोणीही तेवढी काळजी आपली घेणार नाही। मोहम्मद पैगंबर देखील आपल्या माता पित्यांचा आदर आपण केला पाहिजे, तसेच आपल्या माता पित्यांचे जे शिकवण आहे ती आपण अंगी बाळगून त्यांचा आपण सांभाळ केला पाहिजे, अशी ती शिकवण देतात। जो धर्म आहे म्हणजे सर्वच धर्म जे आहेत त्या आपल्या आई वडिलांचा आदर करायला शिकवतात आणि वेदांमध्ये सुद्धा सांगितलं आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव। मग या गोष्टीवरून एवढंच तात्पर्य निघते की आपण आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर केला पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे।